तर बघू शकता आपल्याला मिठाई किती छान अशी मस्त झालेली आहे। गुरुपौर्णिमेविषयीच आज आपण बनवतोय मलाई खोबरं मिठाई। तर मिठाई बघा किती छान अशी मस्त झालेली आहे, एकच नंबर अशी। खायला पण खूप चविष्ट आणि दिसायला पण खूप छान अशी मस्त झालेली आहे। तर चला वेळ वाया न घालवता मिठाई कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असाल तर गौरी चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढवलेलं तूप घ्यायचं आहे, तूप काढून घ्यायचं आहे। तुपाची मलाई असती ती 1 वाटी मलाई घ्यायची आहे, 1 वाटी साखर घ्यायची आहे आपल्याला, इथे 1 वाटी खोबरं घ्यायचं आहे। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला। तर मिक्स करून घेऊया, छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहे पायनॅपल पावडर, म्हणजे इथे आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे पायनॅपलची। एका फुलपात्र्यामध्ये काढून घ्यायची। तर इथे 1 फुलपात्र घेऊ, ती अर्ध वाटी आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे। ते छान मिक्स करून घेऊया, दूध छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर इथे लगेच आपल्याला मिश्रण हे बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे। बॅटर छान मिक्स झालेलं आहे, तर हे दूध आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे खोबऱ्याचं मलाईचं बॅटर छान मस्त हलवून घ्यायचं आहे चौकडून। त्याच्यात जी साखर असते ती साखर छान वितळूपर्यंत, छान कोरडं होईपर्यंत आपल्याला छान मस्त हलवून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे। आपण कस्टर्ड पावडर जी घातलेली आहे ती सुद्धा छान मिक्स व्हायला पाहिजे, छान शिजली पाहिजे। तर अशा पद्धतीने होतं। तर बघू शकता किती तर इथे आपल्याला मिठाईचं बॅटर छान मस्त शिजलेलं आहे, एकदम मऊसूत असं छान असं झालेलं आहे, घट्टसर झालेलं आहे। आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर मी इथे थंड करून घेतलेलं आहे, बॅटर छान असं मस्त झालेलं आहे। थोडंसं हातावरती घेऊन आपल्याला गोळी तयार करून बघायचं। छान गोळी झाल्यानंतर समजायचं आपल्याला पेढा छान झालेला आहे म्हटल्यानंतर आपल्याला मिठाई छान अशी मस्त झालेली आहे। तर इथे 1 डबा घ्यायचा आहे मिठाईचा। मिठाईच्या डब्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे। सुकं खोबरं घातल्यानंतर इथे मिठाई आपल्याला डब्यामध्ये घालून घ्यायची, म्हणजे मिठाई निघायला सोपी जाते। तर छान अशी मिठाई मस्त घालून घेऊया। इथे मिठाई आपण डब्यामध्ये घालून घेतलेली आहे। एका उलथणीच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने मिठाई छान सेट करून घ्यायची, छान मस्त दाबून घ्यायची आहे। वाटीने केले तरी चालते, उलथणीने केलं तरीही चालतं। खूप छान अशी मस्त मिठाई आपल्याला सेट करून घ्यायची आहे। इथे मिठाई छान मस्त सेट झालेली आहे। सुकं खोबरं आपल्याला मिठाईवरती घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, थोडं थोडं घाला, किंवा तुमच्याकडं दुसरं काही असं काजू बदाम असं असलं तर ते सुद्धा घालून घ्या छान। तुमच्याकडे खिसमिस असलं तरी घालू शकता। आता इथे आपल्याला झाकण लावून 1 तास असंच ठेवायचं आहे, बघू 1 तासानंतर। तर इथे 1 तास झालेला आहे, बघू शकता छान अशी मस्त मिठाई आपल्याला तयार झालेली आहे, एकदम मस्त असे सेट झालेली आहे। एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला मिठाई निघालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा गुरुपौर्णिमेला अशा पद्धतीने मिठाई करू शकता। आता आपण मिठाई कट करून घेऊया। कट करण्यासाठी पहिल्यांदा 1 उभा कट मारून घ्यायचा आहे, नंतर आपण आडवं कट करून घेऊया। उभा कट नंतर आपण लगेच आडवा कट मारून घेऊया। तर बघू शकता किती छान अशी मिठाई कट होते आपली। तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला मिठाई तयार झालेली आहे। खूप छान अशी मस्त कट पण होते। तुम्ही ह्या गुरुपौर्णिमेला अशा पद्धतीने मिठाई बनवू शकता। तर आतून सुद्धा बघा किती छान अशी मस्त सॉफ्ट झालेली आहे, एकच नंबर अशी इथे आपल्याला मिठाई झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही मिठाई बनवू शकता। मी तुम्हाला थोडीशी तोडून सुद्धा दाखवते। तर बघू शकता आतून सुद्धा बघा किती छान अशी मस्त गरेदार झालेली आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मिठाई नक्की बनवून बघा। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा। रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि खुश राहा। अशा पद्धतीने मिठाई नक्की बनवून बघा ह्या गुरुपौर्णिमेला, आणि तुमची मिठाई कशी होती नक्की मला कमेंट करून कळवा। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद।